शिवराज गायकवाड आक्रमक. महिला ITI मधील विद्यार्थिनीच्या तक्रारींची सखोल चौकशी करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार. डफरीन चौक येथील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही विद्यार्थिनींनी केलेल्या कथित मानसिक छळाच्या तक्रारीनंतर सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला ठोस इशारा दिला. विद्यार्थिनींनी लेखी स्वरूपात मांडलेल्या विविध तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थिनीकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार संस्थेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थिनींना दिली जाणारी वागणूक, काही प्रशासकीय बाबींविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. या तक्रारींची दखल घेत सकल हिंदू समाजाच्या वतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना शिवराज गायकवाड म्हणाले की शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात. जर विद्यार्थिनींनाच मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलं पाहिजे. दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. चौकशी प्रक्रियेत कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थिनींना न्याय मिळाला नाही किंवा चौकशीमध्ये दिरंगाई करण्यात आली तर सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र लोकांदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव मेहत्री, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था डफरीन चौक इथे आमच्या महिला ताईंनी सकल हिंदू समाजाकडे तक्रार केली होती की मुलींना मानसिक त्रास व्हायला, मानसिक छळ व्हायला. त्या संदर्भात आम्ही आज त्यांच्या वरिष्ठांना केले असता ते समिती चौकशीला आले. त्या संदर्भात चौकशी झालं आणि आम्ही इथं आलो असता, प्रत्यक्षात माझ्या महिला बहिणींना भेटायला आल्या असता, प्रत्यक्षांचं विचारपूस केला असता. अशी गंभीर असं घटना आले या भागात. या ज्या शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांमध्ये लव जिहाद असं प्रकार चालू की रमीजा कंपली अशी महिला आहे की त्यांच्या माध्यमातून या संस्थेचे 2 ते 3 पोरी मुस्लिम पोराशी पळून गेले. त्यांच्या मागचं षडयंत्र म्हणजे कंपली मॅडम आणि हे शिक्षक, हरिदास शिक्षक हा व्यक्ती महिलांना खूप मानसिक त्रास देतो आणि त्यांना असं बोलतो, तुम्ही पाणी कमी वापरा आणि पाणी कमी प्या, त्यामुळं तुम्ही टॉयलेटला तुम्ही जाऊ शकणार नाही, असं औपचारिक वाईट वर्तणूक भाषा या कॉलेजमध्ये केले जात आहे. या सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा आपलं स्वप्न बघितले, जेव्हा महिला शिक्षणाविषयी त्यांनी प्रवृत्त केले आणि महिला शिक्षणासाठी त्यांनी या भारतात त्यांनी एक आंदोलन केले, चळवळ उभा केले. त्यामुळं प्रत्येक महिलाला अधिकार त्यांच्यामुळं मिळालं. पण मला आता असं वाटायलं की खरंच या शिक्षण संस्थेच्या काही अधिकारीनुसार या संस्थेचं नाव खराब होत चाललंय. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जर काही भविष्यात त्रास झालं, आम्ही तुमच्या विरोधात महाराष्ट्रावर सकल हिंदू समाजचं आम्ही मोर्चा काढणार आहे. महिलांना समानतेचं वागणूक द्यावं, महिलेला कुठलेही मानसिक त्रास देऊ नये. जर इथं असंच जर लव जिहादचं विषय झालं किंवा इथं टॉयलेट स्वच्छतागृहाला पुरुषांचं नेमणूक केल्या जाते, पुरुषांचं नेमणूक केल्यावर त्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष हा व्यक्ती महिलेवर वाईट नजरेने बघतो. इथले शिक्षक आहेत ते महिलांवर वाईट नजरेने बघतो. महिला स्वतः मीडियासमोर स्वतः बोलले. अशा शिक्षकांचं, असं जिहादी वृत्तींचं जे रजिमा कंपली मॅडम आहे त्यांचं चौकशी व्हावं, त्यांनी सस्पेंड करावं आणि त्यांना कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालावं, हे मी सरकारकडे विनंती करतो.